बघा ना, ही भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटतं आणि चव म्हणाल तर इतकी जबरदस्त आहे की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. ऐन वेळेवर पाहुणे मंडळी येऊ द्यात किंवा तुम्हाला काहीतरी चमचमीत खावंसं वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा. तुम्हाला पाहुणे मंडळी ही रेसिपी नक्कीच विचारतील. घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. चला तर मग बोलण्यात वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आता इथे सर्वात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक असा मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे. तो कांदा जाडसर चिरून घ्यायचा. कांदा अजिबातही भाजण्याची गरज नाही आणि हो, रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपल्याला यामध्येच घालायचं आहे ते टोमॅटो. तर बघा, टोमॅटोसुद्धा एक मध्यम आकाराचाच घेतलेला आहे. तर टोमॅटोसुद्धा जाडसर असंच चिरून आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे अजिबातही कुठलंही साहित्य भाजण्याची झंझट नको. अगदी जाडसर चिरून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता सोबतच लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. आता इथे कुठलेही आपण खडे मसाले न घालता ही भाजी करणार आहोत. त्यासाठी लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे. तर इथे एक लहान लसूणचा पूर्ण गड्डा घेतलेला आहे आणि अर्धा इंच आल्याचे 2 ते 3 लहान तुकडे घेतलेले आहेत. सोबतच कोथिंबीर घ्यायची थोडी आणि पाणी न टाकता याचं वाटण तयार करायचं आहे. वाटण पेस्ट करायची नाही, पण हलकंसं बारीक करायचं. तर इथे बघू शकता असं वाटण तयार केलेलं आहे. यामुळे भाजीला छान टेस्ट येते. आता कुठेही पाण्याचा आपण वापर केलेला नाही. आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. तर आता सर्वात महत्त्वाचं आहे भाजीचा रंग. अगदी बघूनच भाजी खावीशी वाटली पाहिजे. तर आता सर्वात आधी आपण इथे 1 चमचा धना पावडर घेणार आहोत. चमचा लहान आहे माझा म्हणून थोडी धना पावडर वाढवली मी इथे. तर आता इथे आपल्याला हळद घालायची आहे. तर हळद इथे पाव चमच्याला थोडी कमी घेतलेली आहे. त्याचबरोबर गरम मसाला 1 चमचा आणि चवीनुसार लाल तिखट घ्यायचं आहे. तर इथे तिखटही चवीला कमी तिखट असल्यामुळे थोडं जास्त घेतलेलं आहे आणि अगदी चुटकीभर एवढा हिंग घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे भिजवून घ्यायचं आहे पूर्ण साहित्य. याची पेस्ट करायची नाही, हलकंसं आपल्याला थोडं पातळ करायचं आहे. तर इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून घ्यायचं. तर हे असं केल्यामुळे भाजीला दाटसरपणा चांगला येतो, चव चांगली लागते भाजीची आणि भाजीचा रंगही चांगला येतो भाजीला. तर तुमचं जर लाल तिखट असेल, एखाद्या वेळी भाजीला त्याने रंग येत नसेल, तर ही पद्धत नक्की एकदा ट्राय करून बघा. तर आता आपण हे पूर्ण जे मसाले घेतलेले होते ते पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे. आता हे बाजूला ठेवूया म्हणजे छान मुरले जातील. तर आता आपल्याला एका भांड्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे. तर इथे एक सपाट वाटी मोठी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. आता हे बेसन पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पण त्याआधी यामध्ये काही साहित्य आपण घालून घेणार आहोत. तर सर्वात आधी यामध्ये आपल्याला बघा एक एक करत साहित्य घालायचं आहे. ते म्हणजे जिरे घ्यायचे आहे 1 चमचा. साबूत जिरं घेतलेलं आहे आपण, ते घातलं. पाव चमचा धना पावडर घालायची आहे आणि त्याचबरोबर हळद घालायची आहे आणि लाल तिखट. तर लाल तिखट इथे फार जास्त घातलेलं नाही, पाव चमचाच घातलेला आहे. लसूण अजिबातही घातलेला नाही. आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. एवढंच साहित्य आपण यामध्ये घालणार आहोत. जर हिंग घालावासा वाटत असेल तुम्हाला तर घालू शकता. हिंग भाजीमध्ये वापरलेला असल्यामुळे मी या बेसन पिठामध्ये घातलेला नाही. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आणि छान पूर्ण बेसनपीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आपण धिरड्यांचं जसं बेसनपीठ भिजवतो अगदी त्याच पद्धतीचं बेसनपीठ भिजवायचं आहे, कारण याची आपण धिरडीच तयार करणार आहोत. तर बघा, याची कन्सिस्टन्सी अशी तयार झालेली आहे आणि गुठळ्या पूर्ण मोडून घेतलेल्या आहेत. चला मग आता धिरडी तयार करायला घेणार आहोत. त्यासाठी तवा गरम करून घेतला. तर इथे तुम्ही रोजचा चपाती करण्याचा तवा असेल त्याच्यावर सुद्धा धिरडी तयार करू शकता. आता सुरुवातीला त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि यावर आपल्याला आता मिश्रण घालून घ्यायचं आहे. तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा. आता यावर मिश्रण घालून घेते. तर इथे आपल्याला चमचा 2 चमचे मिश्रण घालायचं आहे. इथे आपण जी धिरडी तयार करणार आहोत तर त्यासाठी जास्त मिश्रण वापरायचं नाही, कारण फार जास्त जाड असं धिरडं आपल्याला करायचं नाही तयार. तर इथे व्यवस्थित असं पूर्ण मिश्रण पसरवून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघितलेली आहे. या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. तर इथे आता बघा, फार जास्त धिरडं सुकू द्यायचं नाही आपल्याला, कारण याचा आपल्याला रोल तयार करायचा आहे. हलकीशी वरची बाजू सुकत आली की लगेचच बघा एका बाजूंनी पलटी मारून घ्यायची आहे अशी आपल्याला त्याला. तशीच आपल्याला परत दुसरी बाजू घडी घालून घ्यायची आहे. तर अशाच घड्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि हा आपल्याला बघा हलक्या हाताने हे धिरडं प्रेस करून घ्यायचं आहे. असाच हा आपल्याला चपटा रोल तयार करून घ्यायचा आहे.
तर इथे वरची बाजू आपण सुकू दिलेली नाही, तरच आपला हा जो रोल आपण तयार केलेला आहे तो छान चिकटून बसतो. जर वरची बाजू पूर्ण सुकून गेली असती तर रोल तयार झाला नसता. आणि चमच्याने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आणि दोन्ही बाजू व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या. बघा, याला हलकासा छान असा कुरकुरीतपणा येतो. तर आता दोन्हीही बाजू व्यवस्थित अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला हा धिरडे आपण तयार करून त्याचा रोल केलेला आहे तयार. तर असेच रोल तयार करून घ्यायचे आहेत. तर आता आधी तयार करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता आपले रोल तयार करून झालेले आहेत आणि इथे 4 रोल आपण घेतलेल्या मिश्रणामध्ये तयार झालेले आहेत. तर आता हे रोल आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहुणे मंडळी आली असेल तर असे हे रोल तयार करून शकता आणि भाजीही तयार करून घेतली की ऐन वेळेवर मग ते भाजीमध्ये आपल्याला घालायचे आहेत. तर आता काय करायचं आपल्याला बघा, व्यवस्थित असे हे रोल कट करून घ्यायचे आहेत. छान याचे लेयर्स तयार होतात, म्हणजे भाजीमध्येही छान यामध्ये भाजीचा जो रस्सा असतो तो भरला जातो. जी ग्रेव्ही असते ती छान आतपर्यंत मुरली जाते. तर आता इथे आपण जो रोल तयार केलेला आहे तो कट करून घेतलेला आहे. आता परत एकदा दुसरा रोल तुम्हाला कट करून दाखवते. व्यवस्थित तुमचा जर रोल हा घडी घालून घेतलेला असेल त्याला, तर तो भाजीमध्ये अजिबातही सुटत नाही, तसाच राहतो. त्यासाठी वरची बाजू जास्त सुकू द्यायची नाही. तर आता हा दुसरा रोलही आपला कट करून झालेला आहे. आता तुम्हाला जवळून दाखवते मी रोल कसा तयार झालेला आहे. बघा, हातून हलकासा पोकळ आहे, पण जास्तही हा बघा अजिबातही कुठेही सुटलेला नाही. छान घडी व्यवस्थित तयार झालेली आहे. आता पूर्ण कट करून घेते आधी. तर इथे सर्व रोल आपले कट करून झालेले आहेत तयार. दिसत आहेत ना छान? तर आता आपली ही तयारी झालेली आहे पूर्ण. आता आपण भाजी फोडणीला घालणार आहोत. तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बघा इथे 4 ते 5 काळी मिरी आणि 2 लवंग घेतलेले आहेत. खड्या मसाल्यांमध्ये फक्त एवढंच वापरलेलं आहे. हिरवी मिरची आणि लाल अशा 2 प्रकारच्या मिरच्या मला बऱ्याचदा म्हणजे आमच्या इथे या मिरच्या ज्या आपण भाजीमध्ये टाकतो त्या आवडीने खाल्ल्या जातात. त्यासाठी मी टाकल्या, पण ह्या ऑप्शनल आहेत. नाही तुम्ही टाकल्या तरीही चालतील. तर आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं, कांदा, लसूण, आलं ते घालून घेतलेलं आहे. आता हे वाटण आपल्याला छान मस्त खमंग असं परतून घ्यायचं. जोपर्यंत वाटणातील तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आता आपण यामध्ये जे मसाले आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते ते घालायचे आहेत. मसाले छान मुरले गेलेले आहेत, त्यामुळे भाजीला छान चव तर येतेच, पण दाटसरपणाही तुम्हाला जसा मी आधी सांगितला दाटसरपणाही छान येतो. तर आता हे पूर्ण मसाले घालून घेतलेले आहेत. थोडंसं पाणी घातलं वाटीमध्ये आणि ते घातलं. आता हे पूर्ण छान बघा, सुरुवातीला पाणी घातलेले असल्यामुळे हे जे आपलं पूर्ण वाटण आहे थोडं पातळ झालेलं आहे. आता यामध्ये पाण्याचा अंश आहे, तर पूर्ण पाणी यामधलं आपल्याला निघून जायला पाहिजे आणि तेल सेपरेट व्हायला पाहिजे. तर आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि गॅसची स्पीड इथे मीडियम ठेवलेली आहे आणि छान खमंग असं वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर इथे तुमच्या लक्षात येत असेल बघा, वाटणातील तेल सेपरेट झालेलं आहे. तर हे असं वाटण भाजायचं आहे आपल्याला छान. यामध्ये जर थोडं जरी पाणी असेल तर आपला जो कच्चा आपण कांदा वापरलेला आहे, लसूण वापरलेला आहे, त्याचा कचवटपणा शिल्लकच राहतो. मग भाजीला पाहिजे तशी टेस्ट येत नाही. त्यासाठी आपण कुठलंही साहित्य भाजलेलं नाही. त्यासाठी हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता सर्व साहित्य छान परतून झालं, पण भाजीतला दाटसरपणा अजूनही चांगला यावा यासाठी चमचाभर बेसन पीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा कसुरी मेथी, त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. इथे तुम्ही बेसन पीठ नाही घातलं तरीही चालेल, पण घातलं जर तर भाजीला छान अशी ग्रेव्ही एकसंध तयार होते. तर आता इथे बेसन पीठ घातल्यानंतर एकत्र करून घ्यायचं छान असं. आणि आता हे पूर्ण एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. बाजूलाच मी गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं होतं. तर आता इथे आपण गरम पाण्याचं पातेलं आणलेलं आहे. आता थोडं थोडं करत यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर ही भाजी जास्त आपल्याला अशी दाटसर करायची नाही, कारण आपण यामध्ये बेसनची जी धिरडी आहे ती घातल्यानंतर ती पूर्ण जी ग्रेव्ही आहे ती सोक करणार आहे. तर त्यामुळे सुरुवातीला जर तुम्ही भाजी जास्त दाटसर केलीत तर आणखीनच ती दाटसर होईल. त्यासाठी यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं. तर इथे मला थोडं पाणी यामध्ये कमी वाटत आहे, त्यामुळे मी थोडं पाणी अजून भाजीमध्ये वाढवणार आहे. तर इथे भाजी तुम्ही बघू शकता, थोडं पाणी आपण इथे यामध्ये वाढवूया. तर इथे फार जास्त नाही, अगदी वाटीभर पाणी मी वाढवलेलं आहे.
तर आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार. एकदा छान हे एकत्र करून घेतलेलं आहे आणि मीठ घालूया आता. आता भाजी आपल्याला छान उकळवून घ्यायची आहे. भाजीला छान उकळी आल्यानंतरच आपण जे बेसन पिठाची धिरडी तयार केलेली आहे त्याचे रोल घालायचे आहेत आपल्याला एक एक करत यामध्ये. तर आता भाजी आपण छान आधी उकळवून घेणार आहोत आणि नंतरच आपल्याला बेसन पिठाचे रोल यामध्ये घालायचे आहेत. तर आता भाजीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि रोल बघा किती छान दिसत आहेत आपले. तुम्ही जेव्हा तुम्हाला जेवण करायला बसायचं आहे तेव्हाही तुम्ही भाजी अशी गरम करून त्यामध्ये हे रोल घालू शकता. म्हणजे भाजीही गरम राहते आणि ग्रेव्हीही भाजीची दाटसर होत नाही. तर इथे आपण सर्व रोल घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे रोल घातल्यानंतर भाजी अगदी जास्त नाही, फक्त 5 मिनिटासाठी उकडवून घ्यायची आहे. असं केल्यामुळे जे बेसन पिठाचे रोल आहेत त्यामध्ये छान ग्रेव्ही आतपर्यंत मुरली जाते आणि छान ते सुद्धा ग्रेव्हीमध्ये फुलले जातात. मग खायला अधिकच छान लागतात. तर आता बघा भाजीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता भाजी फक्त 5 मिनिटं उकळून घ्यायची आहे आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली वरून थोडीफार कोथिंबीर घालणार आहोत आणि आपली ही भाजी अगदी जेवणासाठी तयार झालेली आहे. तर आता ही भाजी आपण सर्व करूया. पण त्याआधी तुम्हाला बेसन पिठाचे आपले रोल दाखवते मी तुम्हाला कसे तयार झालेले आहेत. तर बघा असे छान धिरडी तयार करून त्याचे रोल करून अशी भाजीत जर टाकले तुम्ही आणि ही भाजी पाहुणे मंडळींना खायला दिलीत तर ही नवीन भाजी बघून तर अगदी त्यांच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच तुम्हाला रेसिपी विचारतील. तर बघा किती छान दिसत आहे आणि एकही रोल भाजीमध्ये सुटलेला नाही, तसाचा तसाच आहे. तर चला मग आता भाजी सर्व करूया आपण. तर मंडळी तुम्हाला आजची ही इतकी छान जबरदस्त घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी टेस्टी रेसिपी कशी वाटली? तुम्हाला आजची जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.